भुजबळांच्या नाशिकच्या फार्म हाऊस मध्ये नव्हे राजमहालात काय काय आहे पाहूया। या महालात महाराजांनाही लाजवतील अशा अत्याधुनिक सुविधा आहेत। एक एक वस्तू लाख रुपयांची आहे। या सर्व वस्तू कुठून आणल्या असतील आणि त्याची किंमत काय असेल असा प्रश्न खुद्द तपास यंत्रणेलाही पडलाय। या सर्व पॅलेसची किंमत काढण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शर्त करावी लागते। पाहूया कसा आहे हा महाल। एक बंगला बनेन न्यारा हे असतं प्रत्येकाचं स्वप्न। या घराच्या मालकानेही आपलं हे आलिशान स्वप्न असं पूर्ण केलं। ही छायाचित्रही तुम्ही आतापर्यंत पाहिली नसतील, कारण या घरात अगदी मोजक्यांना प्रवेश होता। हे घर आहे तरी कुणाचं? या घराचा मालक सध्या कुठे आहे हे पहा। हे आहेत या घराचे मालक। अवैध मार्गाने संपत्ती जमा केल्याच्या संशयावरून छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांवर आता ईडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू आहे। त्यामुळे भुजबळांचा सध्याचा मुक्काम आहे आर्थर रोड कारागृह, मुंबई। भुजबळांचे केवळ निवासस्थान किंवा सेकंड होम असलेलं फार्म हाऊस नाही, तर हा आहे राजेशाही महाल। प्राचीन काळातील पेशवेकालीन वाड्यांचे खांब, प्राचीन संस्कृतीचे अवशेष, झाडांच्या दगडी कुंड्या, दगडात कोरलेले यक्ष यक्षिणी असलेल्या खांबांचा बंगल्यातल्या सभामंडपासाठी उपयोग करण्यात आलाय। राजकीय कार्यालयातील सभामंडपात लाकडी महिरप असलेला मोठा हॉल, महागडं सागवानी लाकडी खांब, त्यावर लक्ष वेधून घेणारी नक्षी त्याची किंमत सांगून जाते। या व्यतिरिक्त राजमहालालाही लाजवेल असा दिवाणे खास, सागवानी लाकडी खुर्च्या, भव्य बैठक खोली, सभागृह, दुर्मिळ सिलिंग फॅन्स पाहणाऱ्याला अक्षरशः थंडगार करतात। विशेष म्हणजे दुर्मिळ इतिहासकालीन वस्तूचा संग्रह एखाद्या म्युझियमची आठवण करून देतो। पेशवेकालीन आणि आधुनिक शैलीतील वास्तुशास्त्राचा आभास प्रत्येक ठिकाणी येतो। चंद्राई आणि राम या बंगल्यातील शयनगृह आपल्या वैभवाची आठवण करून देतात। वातानुकूलित बंगल्यात आंतरराष्ट्रीय जॅकुझीसह स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, बॅडमिंटन कोर्ट, लॉन टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट अशी क्रीडा सुविधांची रेलचेल अक्षरशः थक्क करून टाकते। या महालाची किंमत काढण्यासाठी अनेक तज्ज्ञांना, पुरातत्व विभागाच्या लोकांना पाचारण करण्यात आले। या संपत्तीची मोजदाद करण्यासाठी आणखीन किमान 2 आठवडे लागू शकतात। आता या सर्व आलिशान राजेशाही थाटामुळे प्रशासनाला तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।